या वर्षाचा आंब्याचा मोसम सुरू झाला असून सर्वत्र आमरसाची बहार पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भक्तांसाठी खास आमरसाच्या भोजनाची मेजवानी ठेवण्यात आली आहे। एका साई भक्तानं केलेल्या अनोख्या दानामुळे हा गोड उपक्रम शक्य झालाय। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रहिवासी आणि साई भक्त रवी करगळे यांनी शिर्डी साई मंदिराला तब्बल 3.5 टन आंबे दान केले आहेत, ज्यांची किंमत सुमारे 5.5 लाख रुपये आहे। 2020 पासून सुरू असलेला हा उपक्रम यंदा 2026 मध्ये त्यांच्या दानाचे सलग 6वे वर्ष आहे। याविषयी आढावा घेतलाय भारत न्यूजचे संपादक अमोल कोते पाटील यांनी। या वर्षीचा आंब्याचा जो मोसम आहे तो सुरू झालेला आहे आणि सर्वत्र आमरसांची बहार पाहायला मिळते। शिर्डीमध्ये सुद्धा आज साई संस्थानचं जे प्रसादालय आहे त्या प्रसादालयामध्ये आमरसाचा बेत आखण्यात आलेला आहे। जवळजवळ 3.5 टन आंबे, जवळजवळ 5.5 लाख रुपयांचे आंबे एका साई भक्ताने साई मंदिरास दान दिले आहे आणि त्या दानातून इथे आमरसाची मेजवानी ठेवण्यात आली आहे। रवी करगळे नारायणगाव पुणे येथील रहिवासी भक्त यांनी हे दान शिर्डीच्या साई संस्थानला दिलेलं आहे आणि त्यातून मोठा आमरसाचा बेत आखण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस हा आमरस इथे भक्तांना साई प्रसादालयामध्ये वाढण्यात येईल। साई भक्त अतिशय आनंदाने या आमरसाचा आस्वाद घेत आहेत आणि भरपूर भक्तांचं असं म्हणणं आहे की घरी त्यांनी जो आमरस बनवून खाल्ला त्या आमरसाची आणि या आमरसाची तुलना त्यांना करता येत नाही। शब्दात ते सांगू शकत नाहीत की नेमकं या आमरसाची चव काय आहे। काही भक्तांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की त्यांना नेमकं आमरसाची चव कशी वाटली आणि कसं वाटतंय आमरस। हिंदी या मराठी? हिंदी। आपने आमरस यहाँ पे खाया है, आप घर पे भी बनाते हैं और यहाँ पे भी खाते हैं, क्या फर्क लगा आपको? यहाँ का भगवान का प्रसाद अच्छा है, घर पर भी बनाते हैं लेकिन भगवान जी ज्यादा अच्छा है। कहाँ से आए हम MP। साई बाबा के दर्शन वगैरह हो गए? हाँ हो गए थे। कैसे किया? गुरुवार है, डेट वगैरह कैसे? नहीं हमने नाइट में किए थे दर्शन। कल किए। हाँ ये आमरस की जो टेस्ट है कैसी है? बहुत अच्छी है। पहले कभी खाया है इसका? नहीं घर पे बनाते हैं लेकिन ये ज्यादा टेस्टी है। तर भक्तांचं म्हणणं आहे की घरी बनवतात पण इथलं जास्त टेस्टी आहे। काही आणखी साई भक्त आपल्या बरोबर इथं आपण त्यांचं पण जाणून घेण्याचा प्रयत्न। आज गुरुवार है तो बाबा के दर्शन मुझे बहुत ही अच्छे हुए। जैसा मैंने सोचा था वैसा मुझे बाबा का रूप मिला, बहुत अच्छे दर्शन हुए। फिर मैं प्रसादालय में आई, मैंने भोजन करा। ये आमरस भक्तों के द्वारा दिया गया हुआ है, बहुत ही अच्छा है। गर्मी के हिसाब से बहुत अच्छा लगा। सारा खाना ऐसे लग रहा है भगवान का जैसे प्रसाद होता है ना, प्रसाद मिला हुआ उस प्रसाद की तरह लग रहा है। तो मेरा ये सबसे यही कहना है, एक बार आए बाबा के प्रसादालय में ये प्रसाद ले और बाबा का जो भी वचन है उनसे अच्छे से उतरे लोग बाग। बाबा का प्रसाद बहुत ही अच्छा है। दर्शन शिर्डी बहुत अच्छा है। शिर्डी आए एक बार आप लोग, प्रसादालय में आए, एक भोजन अर्पित करें, आप सब लोगों को बहुत अच्छा लगेगा। ओम साई राम। तो आम तरह से हम लोग घर में बनाते हैं, क्या वैसा ही है या कुछ अलग कुछ? जी बिल्कुल अलग है टेस्ट। प्रसाद लग रहा है ये अलग टेस्ट से। घर में बनाते हैं नॉर्मली, उसमें इतना मजा नहीं आता। इसमें जो खाने की अनुभूति हो रही है ना वो बहुत ही अच्छी अनुभूति हो रही है। जब मैं शब्दों में बयान नहीं कर सकती, इतनी अच्छी अनुभूति हो रही है मुझको इसको खाकर। बहुत अच्छा है, सब कुछ बहुत अच्छा है। जी नागेश्वर राव श्रीकाकुलम से आया गया। ये दर्शन अच्छा है, ये भोजनम अच्छा है, ये बहुत अच्छा है। ये डिसिप्लिन साइलेंट करेगा काम का अच्छा है। क्या क्या है भोजन में? रोटी और स्वीट, मैंगो जूस, दाल और कसलू बटानी बाण कैसा है भोजन? भोजन कैसा है? अच्छा है बाणवन। नाव जयश्री अंकुश गावे। आम्ही पालघर जिल्ह्यातून आलोय बाबांच्या दर्शनाला आणि घरी किती खाऊ पण इथे जे आहे ते वेगळंच आहे। त्याची टेस्ट काय शब्दात सांगता येणार नाही आणि आंब्याचा रस्ता आपण घरी किती करू पण इथला जो आहे त्याची चव वेगळीच आहे। खूप छान सुंदर सुंदर साईबाबांचा आशीर्वाद आहे सगळ्या याच्यामध्ये। आपण घरी किती बनवू पण असे गुरुवार होता, कसं दर्शन झालं? मस्त मस्त एकदम सुंदर दर्शन झालं। एवढी गर्दी होती पण सगळ्यांना छान दर्शन मिळालं।
साईबाबांना पवित्र मन करून एकदम एवढ्या गर्दीत पण साईबाबा दिसले मनापासून छान दर्शन झालं, सुंदर. गेल्या 6 वर्षापासून रवी करगळ हे नारायणगाव पुणेचे साई भक्त साई संस्थांना अशा प्रकारचं आंब्याचं जे दान आहे ते देत आलेले आहेत. 2020 पासून ते 2026 पर्यंत आता हे त्यांचं 6वं वर्ष आहे. भक्तांना हा आमरस खूप आवडतो आहे. त्यामध्ये साखरेसारखी भक्तीची जी चव आहे ती भक्तांना चाखायला मिळते असं भक्तांचं म्हणणं आहे. भारत न्यूजसाठी अमोल कोते, शिर्डी, अहिल्यानगर.